संगीत, कला, क्रीडा, नाट्य यांचा मनोहारी संगम असणारा पुणे फेस्टिवल याची सुरुवात 1989 मध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी खासदार सुरेशजी कलमाडी यांनी सुरू केली आणि यंदाचं हे 36वे वर्ष आहे पुणे फेस्टिवलचं. आणि पुणे फेस्टिवलच्या अंतर्गत सलग 4 वर्ष आम्ही नारदीय कीर्तन महोत्सव सादर करत आहोत. नारदीय कीर्तन महोत्सवाचं हे 4थं वर्ष. गणरायाच्या आशीर्वादाने आणि सर्व आप्तेष्टांच्या प्रेरणेने कीर्तन महोत्सवामध्ये यंदा नवीन खासियती म्हणजे संयुक्त कीर्तन आणि राष्ट्रीय कीर्तन यांचा समावेश आहे. सलग 4 वर्ष पुणे फेस्टिवलला मीराताई कलमाडी आणि सुरेश कलमाडी सर यांनी उपस्थित राहून आम्हाला आशीर्वाद रूपी जे पाठबळ दिलेलं आहे, त्यामुळे यावर्षी अजूनच नव्या जोमाने आपली परंपरा आणि प्रवाह यांचा संगम घेऊन आपल्या समोर नारदीय कीर्तनकार येत आहेत. श्रीमन्महागणाधिपतये नमः. नमस्कार. रविवार 15 सप्टेंबर 2024 सकाळी 10 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहामध्ये आम्ही पुणे फेस्टिवल अंतर्गत कीर्तन महोत्सव साजरा करीत आहोत. त्यामध्ये आपल्याला सामुदायिक नमनासह अनेक महिलांचा सहभाग या कीर्तनामध्ये मिळणार आहे. आणि या कार्यक्रमासाठी अध्यक्ष ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तीपरायण मोरेश्वर बुवा चरोलीकर जोशी हे लाभलेले आहेत आणि तेही या कार्यक्रमामध्ये आपली कीर्तन सेवा सादर करणार आहेत. तसंच या कार्यक्रमाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पंडित आनंद गोडसे हे गोडसे वाद्यवादन विद्यालयाचे संचालक, त्यांनी आतापर्यंत अनेक विद्यार्थी कलाकार घडवले, त्यांना आपण या कार्यक्रमामध्ये बोलवलेलं आहे. आणि या दोन्ही ज्येष्ठांचा सत्कार या पुणे फेस्टिवलच्या मंचावर होणार आहे. बरोबर 10 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, गौरी संपलेल्या असतील, गणपतींचंही आपल्या घरातलं आगमन होऊन गेलेलं असेल तरी सुद्धा कीर्तन महोत्सव हा पुणे फेस्टिवल अंतर्गत असलेल्या गणेशोत्सवाचा एक भाग आहे आणि त्यासाठी आपण सगळेजण आमचं कौतुक करायला, आशीर्वाद देण्यासाठी सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहा ही विनंती. आणि त्याचप्रमाणे ह्या 36व्या पुणे फेस्टिवल अंतर्गत 2024चा हा नारदीय कीर्तन महोत्सव आहे. त्याच्या संयोजिका कीर्तन विशारद हरिभक्तपरायण निवेदिताताई मेहेंदळे आणि ह्या कार्यक्रमाला ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तपरायण निर्मलाताई जगताप हे निवेदन सूत्रसंचालन निरूपण स्वरूपात आपल्यासमोर करणार आहे. तर मी सहसंयोजिका आणि युवती कीर्तनकार तन्मयी मेहेंदळे आपल्या सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देते. सगळ्यांनी जरूर या. सगळ्यांनी यायचं. आम्ही वाट पाहतोय आणि जेवढ्या संख्येनं जास्त याल आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. गणपती बाप्पा